नमस्कार महाराष्ट्र. त्याच्या सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केली जात होती आणि आज आता बारामतीमध्ये या संदर्भात FIR दाखल करण्यासाठी हजारोंच्या पटीने लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला न्याय मिळवून देण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. हे नक्कीच महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की महाराष्ट्राच्या एका मोठ्या बड्या नेत्याला नाही तर फक्त नेत्यालाच नाही तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे. अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे ही मागणी सुरुवातीपासूनच जनतेची, त्याचबरोबर कार्यकर्त्यांची आणि बड्या राजकीय नेत्यांचीही आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. परंतु रोहित पवार यांनी यामध्ये प्रमुख भूमिका घेतलेली आहे. आपल्या काकांना, आपल्या चुलत्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते दिवसरात्र झटताना दिसत आहेत, झगडताना दिसत आहेत. पहा, आणि आता यामध्ये सहभाग झालेला आहे बारामतीकरांचा. बारामतीकर देखील थेट आता रस्त्यावर उतरलेले आहेत आपल्या लाडक्या दादांना न्याय मिळवून देण्यासाठी. लहान असतील, मोठे असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्व आपल्या लाडक्या नेत्याला, आपल्या बारामतीच्या लाडक्या अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पाहण्यास मिळत आहेत. रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज हजारोंच्या संख्येने बारामतीमध्ये रोहित पवारांसह अजितदादांचा चाहता वर्ग, अजितदादांवर प्रेम करणारे सर्व लोक या ठिकाणी एकवटलेले आहेत. आणि हे रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भातली जी काही माहिती असेल, जी आजपर्यंत जनतेसमोर आलेली नाही, ती येणं गरजेचं आहे. दादांना न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. या अपघातासंदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शासन हे झालंच पाहिजे. फक्त हे रोहित दादांचंच म्हणणं नाही तर महाराष्ट्रातील बारामतीतील प्रत्येक व्यक्तीचं हे म्हणणं आहे. पहा, अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात सगळ्यात मोठे रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि आज या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांच्या माध्यमातून देखील केली जात आहे. रोहित पवार यांनी VSAR कंपनी संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर DGCA विरोधात ते गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. बारामतीमध्ये आज हजारो बारामतीकरांच्या उपस्थितीत रोहित पवार FIR दाखल करणार आहेत. FIR दाखल केल्याच्या नंतर दादांच्या अपघाताची सखोल चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शासन हे झालंच पाहिजे. हे प्रत्येक बारामतीकरांची मागणी आहे. दादांचा घात झालेला आहे असं सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केल्या जात आहेत. बारामतीकर आज दादांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. यामध्ये आणखीन आता महत्त्वपूर्ण काय माहिती येते, रोहित पवार आणखीन कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतात, प्रशासनाकडून या प्रकरणासंदर्भात कोणती सखोल चौकशी करण्यात येते, याचीही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी पहा, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखवणं किंवा चुकीची माहिती पसरणं हा अजिबात उद्देश नाही. दादांच्या विमान अपघातासंदर्भात जे काही मुद्दे, जे काही माहिती सध्या मिळत आहे तीच मी मांडण्याचा तुमच्यापुढे प्रयत्न केलेला आहे.